दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमगर, नाना पानसरे, विशाल कुवर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाण्यास दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गुप्त माहिती मिळाली की चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल घेऊन सदर गुन्ह्यातील महिला आरोपी मनीषा गोरख पाटील ही विक्री करण्याकरता सिन्नर फाटा साठेनगर इथं आलेली आहे। अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर महिला आरोपिताच्या अंगझडतीत चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र मिळून आल्याने अधिक विचारपूस केली असता तिने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने महिला आरोपितास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। नाशिक रोड पोलीस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून जप्त मुद्देमाल 67,500 रुपये मिळून आला। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय टेमगर हे करीत आहेत। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विजय टेमगर, नितीन भांबरे, पोलीस शिपाई विशाल कुवर, नाना पानसरे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, पूजा मोरे, तपासे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणाऱ्या चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग ह्या गुन्ह्यांचा तपास करून उघडकीस आणण्याबाबत यापूर्वी आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथक हा वारंवार प्रयत्न करत होता। त्यामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। CR नंबर 154/26 या गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार टेमगर हे करत होते। त्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यांचा शोध घेत असताना यातील जे पाहिजे आरोपी हे सिन्नर फाटा साठेनगर या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय बातमी ही पोलीस हवालदार विजय टेमगर, पोलीस अंमलदार नाना पानसरे, पोलीस अंमलदार विशाल कुवर यांना प्राप्त झाली। त्या अनुषंगाने त्यांनी गुन्हे शोध पथकाची टीम घेऊन तात्काळ साठेनगर या ठिकाणी गेले। शितापीने सदर महिला अंमलदारांच्या मदतीने जे पाहिजे आरोपी हिला ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेऊन 2 पंचांच्या समक्ष तिची अंगझडती घेण्यात आलेली। त्या अंगझडतीमध्ये CR नंबर 154/26 या गुन्ह्यातील जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता, मंगळसूत्र, सोन्याच्या 2 वाट्या, तसेच मंगळसूत्रातील छोटे मोठे आकाराचे असे 12 मणे असे एकूण 67,500 रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग संगीता निकम मॅडम, तसेच माननीय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ व पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आलेली आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।